माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही असं स्पष्टीकरण पेंग्विन प्रकाशनने दिलंय। पुस्तक प्रकाशित नसताना त्याच्या प्रती बाहेर आणणं कॉपीराईटचं उल्लंघन असल्याचं पेंग्विन प्रकाशनने म्हटलंय। आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत सरकारला प्रश्न विचारल्यापासून राजकीय गोंधळ कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। तर राहुल गांधी सातत्याने दावा करतायत की चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आणि जनरल नरवणे यांच्या पुस्तकात हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मात्र आजपर्यंत पुस्तकाच्या कुठल्याही छापील किंवा डिजिटल प्रती या प्रकाशित झालेल्या नाहीत। आम्ही पुस्तकाचा कोणताही भाग हा लोकांसाठी प्रकाशित केलेला नाही असं पेंग्विन प्रकाशनने म्हटलेलं आहे। तर पेंग्विन प्रकाशनने काय नेमकं स्पष्टीकरण दिलेलं आहे एकदा आपण पाहूया। हे पुस्तक अद्याप प्रकाशनासाठी गेलं नाही। कोणत्याही प्रती मुद्रित किंवा डिजिटल स्वरूपात प्रकाशित वितरित नाहीत। सध्या संपूर्ण अंशतः स्वरूपात मुद्रित डिजिटल स्वरूपात पुस्तक उपलब्ध नाही। कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आढळणाऱ्या पुस्तकाच्या प्रती या कॉपीराईटचं उल्लंघन करतात। त्या प्रती त्वरित थांबवणं आवश्यक आहे। पेंग्विन प्रकाशनने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर नरवणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पुस्तकाच्या स्थितीचं वर्णन करताना त्यांची 7 शब्दांची प्रतिक्रिया शेअर केलेली आहे। आणि पेंग्विनचा हा प्रतिसाद पुन्हा पोस्ट करताना नरवणे यांनी लिहिलेलं आहे की पुस्तकाची सध्याची ही स्थिती आहे।